प्रथम हा व्हिडिओ पहा. हा जो व्हिडिओ तुम्ही आता पाहिला हा नेपाळमधील आहे. सोशल मीडिया बॅन आणि नेत्यांचा भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या तरुणाईने रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केलं. या जेनझी तरुणाईने नेपाळचं सुप्रीम कोर्ट आणि संसद अक्षरशः जाळून टाकलं आहे. नेपाळमधील नेत्यांची मुलं सरकारमधील विरोधी पक्षातील ह्या नेत्यांची मुलं विदेशांमध्ये ते ऐशोआरामाचं जीवन जगतात आणि नेपाळमधील मध्यम वर्ग गरीब वर्ग आजही छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करतोय. आणि ह्याच एका कारणामुळे नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली जे नेहमी भारत विरोधी भूमिका घेत आले यांना राजीनामा द्यावा लागला आहे आणि ते देश सोडून निघून गेलेले आहे. पूर्ण नेपाळमध्ये आता मिलिटरीचा कंट्रोल आहे. आता नेपाळमध्ये हा रेजिम चेंज कोण घडवून आणते हा येणारा काळच सांगेल. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेपाळमध्ये कोणत्या पद्धतीचं सरकार स्थापन होईल हे बघावं लागेल. मोनार्की म्हणजे राजेशाही परत येते का पुन्हा एकदा वेगळं सरकार स्थापन होईल लोकशाहीचं ते पाहावं लागेल. कारण या सर्व गोष्टींचा प्रभाव कुठे ना कुठे भारतावर नक्कीच होणार.